नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. जादूटोना गँग. मालेगाव मुंगसे येथे अघोरी जादूटोना गँगला पोलिसांकडून अटक. मालेगाव कलेक्टर पट्टा मुंगसे, नाशिक, पुणे, नांदगाव, साकुरी येथील संशयित आरोपी अटक. मुंगसे येथील इला फार्मवर अघोर जादूटोण्याचा प्रयोग करत असताना रंगेहात अटक. बघा काय आहे प्रकरण, फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इला फार्मवर रात्रीच्या सुमारास अघोर जादूटोण्याचा प्रकार होत असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाल्यावर तालुका पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी छापा टाकला असता तिथे पोलिसांना जादूटोण्याचा प्रकार आढळून आला. त्याच ठिकाणी असलेल्या संशयित 9 जणांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस येण्याची चाहूल लागताच एक जण मात्र तेथून फरार झाला. घटनास्थळी लिंबू, हिरवा कापड, हळदी कुंड, लाल काळ्या धाग्यात ओवून ठेवलेले लिंबू, काळे मूग, ऊद, राई इत्यादी पूजेचे साहित्य मिळून आले. हे सर्व संशयित मालेगाव, कलेक्टर पट्टा, मुंगसे, नाशिक, पुणे, नांदगाव येथील आहेत. या प्रकरणात योगेश देवरे, कलेक्टर पट्टा, रौफ इब्राहिम शेख द्याने, अरुण इंगळे साकुरी, सुखदेव मोरे मुंगसे, साहेबराव निकम पिंपराळे तालुका नांदगाव, अशोक राईते पाटीदार भवन शेजारी सटाणा रोड मालेगाव, राजेंद्र लोले राहणार मंचर पुणे, ऋषभ चव्हाण धावडे वस्ती भोसरी पुणे, एक महिला राहणार नाशिक यांना मालेगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबिद महाराज, पूर्ण नाव माहिती नाही, हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपींना आज मालेगाव कोर्टात हजर केले असता त्यांच्यावर रविवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रकार असा आहे की आम्हाला काल रात्री 11च्या दरम्यान माहिती मिळाली आमच्या कुटुंबी बातमीदारामार्फत की इला फार्म म्हणून मुंगसे गावाच्या हद्दीत एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसवर काही लोक जादूटोणा करत आहे. वेगवेगळे लिंबू वगैरे वापरून, लिंबू कपडे वगैरे वापरून जादूटोणा करत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या टीमसह रवाना झालो असता तिथे आम्हाला 8 ते 9 लोक जादूटोणा करत असलेले दिसून आले. त्या ठिकाणी त्यांनी लिंबू, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, मोहरी, काळी मोहरी किंवा इतर साहित्य जादूटोणा, तांब्या म्हणजे कॉपरचा भांडे अशा प्रकारचे मांडून ते बसलेले होते. त्या पद्धतीने आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांचा परत कारवाई केली. त्यांना त्या अनुषंगाने, गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर जादूटोणा अघोरी विद्येच्या अनुषंगाने जो अधिनियम आहे 213चा त्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनवर. त्याच्यात एकूण 9 आरोपी आहेत. त्यामध्ये मालेगावचे 7 आरोपी आहेत आणि 2 आरोपी बाहेरचे आहेत. अशा पद्धतीने त्यामध्ये 7 अटक आहेत. एक महिला असल्यामुळं हे केलेले एक फरार आहे.